₹5 नव्हते ते गिरणीतलं दळण घरी आणून भाकरी करण्यासाठी, म्हणजे आणि ती अर्धी भाकरी पण घेऊन गेल्या. ती त्यावेळेस अशी परिस्थिती होती की असं खालचं एक तुकडा जरी घेतला आणि खाल्लं तरी असं वाटायचं पोट भरून. एवढं असं वाटत होतं की ते आषाढ महिना संपूच नाही कधी. एवढं म्हणजे देवापडचे निवेद्य खाऊन मी दिवस काढलेत. एवढी वाईट परिस्थिती होती माझ्यावर. पण आज एकच बिस्किट पुड्यावर दिवस काढायची माझी मुलगी, ती पण पाण्यासोबत बिस्किट असायचं. हाय, गुड मॉर्निंग, शिव सकाळ सगळ्यांना. स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर स्टार्ट करते माझी जर्नी. वडिलांनी गावाकडून गहू ज्वारी तर सगळंच आणलं होतं, पण ज्यावेळेस मी दळायला ठेवलं 3 दिवस ते दळण गिरणीत होतं. का तर मला फक्त ₹5 नव्हते ते गिरणीतलं दळण घरी आणून भाकरी करण्यासाठी, म्हणजे एवढी परिस्थिती वाईट होती आमची. गिरणीतलं दळण आणायला किती ₹5 लागत होते, त्यावेळेस ते ₹5 पण नव्हते. आणि वडिलांनी तसं म्हणजे त्यांना एवढं काय माहिती ना की एवढी वाईट परिस्थिती असेल यांची की दळण पण आणायला यांच्याकडे पैसे नसतील गिरणीत ठेवलेलं. मग असेच दिवस गेले. 1 वर्षाची माझी मुलगी 1 वर्षाची झाली. परत माझे वडील आले तिच्या बड्डेला. परत मग त्यांनीच म्हणजे असा केक वगैरे तर काहीच कट केला नाही. त्यांनीच फक्त फ्रॉक घेतला. त्यांनी फक्त ₹60चा फ्रॉक घेतला होता माझ्या वडिलांनी त्यावेळेस, तेवढं तिच्या बड्डेला. नाहीतर तिला कोणी म्हणजे विश, तिचा बड्डे असं कधी, पहिला बड्डे तर आता पहिले बड्डे कसे करतात ना, ती पहिला बड्डे तिला विश करणं, तिला केक आणणं वगैरे याच्यातला काहीच प्रकार नाही झाला. तर असेच 5-6 महिने गेले आमचे गावात. 5-6 महिने गेले. 5-6 महिने गेल्याच्या नंतर माझ्या जाऊबाई पण त्यावेळेस माझ्यासोबतच होती ती. पण तिचं आजोळ गावातच असल्यामुळे, म्हणजे माडच तिचं आजोळ आहे, तिथून गावातच असल्यामुळे ती कधी कुठून तिने गावाकडे फोन केला तिच्या माहेराला माहीत नाही. मग ती माझ्या सासूबाई तिकडेच होत्या, त्यांच्या भावाकडे राहायच्या त्या. तर ते आल्या तिला घ्यायला. त्यांनी येताना 2 भाकरी आणल्या होत्या. तर पाणी वगैरे मी भरत होते त्यावेळेस. माझ्या सासूबाईंनी कमीतले 6-7 महिने माझ्या मुलीला हात पण नाही लावला. तर गावाकडून आल्या, मग त्यांनी घेतलं त्यावेळेस तिला. आणि मी पाणी भरत होते, ह्या दोघींनी जेवणं केली आणि त्याच्यानंतर मग 2 भाकरी आणल्या होत्या. काही संपली, अर्धी भाकर काहीतरी राहिली होती आणि तीच भाकर मला खायची होती. पण ते आमच्या सासूबाई माझ्या जावेला पण घेऊन गेल्या आणि ती अर्धी भाकरी पण घेऊन गेल्या. त्यावेळेस अशी परिस्थिती होती की असं खालचं एक तुकडा जरी घेतला आणि खाल्लं तरी असं वाटायचं पोट भरून. एवढी वाईट परिस्थिती होती. आणि मग सासूबाई माझ्या जावबाईला घ्यायला आल्या होत्या ना, तर मग हे पण आले त्यावेळेस. अंडा आमलेटचा गाडा होता माड्याला, तर हे पण आले त्यावेळेस. आणि ते म्हटले चालले का ताई? तर म्हटले हा चालले. तर म्हटले ती भाकरी आणलेली होती ना, तर हे म्हटले ठेव ती भाकरी हिला खायला. तर ते म्हटले नाही, बिना भाकरीचं जायचं नसतं म्हटले गावाकडून, म्हणजे या गावाहून दुसऱ्या गावाला बिना भाकरीचं जायचं नसतं. तर ते म्हटले कोण खाणार आहे ना आमच्या सासूबाई म्हटल्या कोण खाणार आहे ना भाकरी, तरी तू तर भाकरी खात नाही, तुला तर चपाती लागते. तर मग ते म्हटले नाही ती खाईल ना. तरी पण त्यांनी नाही ठेवली. म्हटले तसं जायचं नसतं म्हटल्या बिना भाकरीचं. मग झालं ते पण झालं. त्या पण गेल्या गावाला. मी तर हे मला रोज फक्त ₹5 देत होते. मला तर त्या बाळाला दूध पाजायला मला दूध पण येत नव्हतं आणि फक्त ₹5 द्यायचे. ₹5मधून मी हिला ₹2चा पार्लेजी आणायचे, तो पाण्यासोबत मी हिला खायला द्यायचे. तर त्याच्यानंतर असं झालं की आषाढ महिना आला. आषाढ महिन्यामध्ये ना आमच्या इथं आमच्या म्हणजे गेटच्या आतमध्येच पोतराजाचं मंदिर आहे. एक छोटंसं मंदिर आहे. तिथं सगळ्या गावातली माणसं म्हणजे आषाढ महिन्यात दर्शन घ्यायला येतात. पोतराजाचं सगळं नैवेद्य वगैरे घेऊन. तर माझ्या सासूबाई आहेत गावात, म्हणजे आमच्या शेजारीच राहायच्या त्या. तर त्या बोललेल्या मला आणखीन पण शब्द आठवते. ए पोरी, तिथं कुंडी ठेव म्हटल्या, म्हणजे तुला खायला होईल म्हटलं काहीतरी. अक्षरशः देवासमोरचे नैवेद्य. असं वाटत होतं की ते आषाढ महिना संपूच नाही कधी. एवढं म्हणजे देवापडचे निवेद्य खाऊन मी दिवस काढलेत. एवढी वाईट परिस्थिती होती माझ्यावर. पण आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार आहे आणि मी गुरुवारीच हा व्हिडिओ शूट करते. तर देवीच्या भक्तीने माझं एवढं चांगलं झालं ना, एवढं चांगलं झालं की आज कमीत कमी मला खायला तरी पोटाला पोटभर भेटते. आणि एवढ्या कमी शिक्षणामध्ये पण माझा स्वतःचा व्यवसाय आहे.
तर ते मला 5 रुपये देत होते ना मुलीच्या बिस्किट पुड्यासाठी, तर त्याच्यामधून पण मी पैसे साठवले होते. म्हणजे 2-2 रुपयाचा बिस्किट पुडा आणायचे आणि तोच तिला 2 वेळा खायला घालायचे. एकच बिस्किट पुड्यावर दिवस काढायची माझी मुलगी, ती पण पाण्यासोबत बिस्किट असायचं. आणि मग त्यातून मी पैसे साठवले होते. मला संसाराची इतकी हौस होती की मी त्यातून मी पैसे साठवून 500-600 रुपये केले. आणि मी 4 डबे आणले होते स्टीलचे. त्यातला एक तर म्हणजे माझ्या घरी चोरी झाली, त्यावेळेस पिठाने भरलेला होता, तो चोरीला गेला. तर आता सध्या ते 3 डबे आहेत, 500 रुपयाचे 3 डबे आले होते स्टीलचे. खूप हौस होती संसाराची मला. तर असेच 5-6 महिने गेले, माड्यात गेले 5-6 महिने. त्याच्यानंतर मग माझ्या आत्याचं मुलीचं लग्न होतं, आत्याच्या मुलीचं अनरूडला. तर आम्ही लग्नाला गेलो, मी पण गेले होते, माझे पुण्याचे चुलते पण आले होते लग्नाला. मग त्यांना माझी सगळी परिस्थिती समजली की हिची परिस्थिती खूप वाईट आहे. मग पाहुण्याचं काम पण गेले. मग ते म्हटले मी पाहुण्याला सोबत घेऊन जातो, तू गावाकडेच राहा. आणि मग त्याच्यानंतर मग ते यांना घेऊन पुण्याला आले. तर याच्यानंतरचा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करेल. याच्यानंतर खूप भारी स्टोरी आहे. बाय.